चांगला जॉब भेटला जॉब करू शकतो. मेरा इंटरेस्ट सर अभी सिक्योरिटी में ही है. फुटबॉल खेळू शकतो. 10वी पास झालो त्यावेळेला पेपर टाकला, दूध वाटलेलं आहे. फॅशन आहे. आज आपल्या देशात व्यसन, गुन्हेगारी, नैराश्य, मानसिक आजार या आणि अशा अनेक समस्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्राच्या तरुण पिढीमध्ये हे अधिक प्रमाणात दिसून येते. साहजिकच याचा परिणाम देशाच्या एकूण प्रगतीवर होतो आहे. कारण ज्या देशाचा तरुण निराश, हताश आणि अविचारी होत असेल तो देश प्रगती करूच शकत नाही, हे आपण सर्वजण मान्य करा. तरुण मुलं बेरोजगार झाले तर त्यांना खूप वेगवेगळे मार्ग आहे की त्यांना पैसे कमवायचे, आणि मग त्या दिशेने जर हे तरुण वर्ग वळालेत तर ते ह्या समाजासाठी आणि देशासाठी घातक आहे. या समस्येचा आमच्या तज्ज्ञांनी विस्तृत अभ्यास केला आणि यामागचे कारण शोधून काढले. जे कारण आढळले ते आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहे, पण त्यामुळे इतक्या समस्या होऊ शकतात याची आपण कधी कल्पनाही केली नसेल. ते कारण आहे बेरोजगारी. बेरोजगारीचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे असं आहे की स्किल कमी असल्यामुळे लोकांना रोजगार परफेक्ट मिळत नाहीये. बेरोजगारीमुळे माणसाच्या मनात नको ते विचार येऊन तो व्यसनाधीन होऊ शकतो. त्याच्या मनात गुन्हेगारीविषयी विचार येऊ शकतात आणि जास्त काळ बेरोजगार राहिल्यामुळे अशा विचारांना खतपाणी मिळते. तसे काहीही करण्याचे धाडस न झाल्यास नैराश्य येऊ शकते किंवा त्या तरुणाची मानसिकता बिघडू शकते. मैंने पहले से ही बहुत अलग अलग फील्ड में काम किया हुआ है. कभी कभी मुझे समझ में आता नहीं है कि कौन से स्किल्स मेरे लिए बेटर है और जिसमें मैं बेटर कर सकूंगी. कोणत्याही देशाची प्रगती ही त्या देशाच्या तरुणांवर अवलंबून असते आणि म्हणूनच स्किल कट्टा ही संकल्पना अस्तित्वात आली. स्किल कट्टा ही एक NGO आहे प्लॅनेट फाउंडेशनची, आणि त्याच्यामध्ये काय करतो की आपल्याकडे गव्हर्नमेंटचे स्किल डेव्हलपमेंटच्या ह्याच्याखाली खूप सारे स्कीम्स आहेत, कोर्सेस आहेत, पण हे जनरल लोकांना माहिती नाही आहेत. त्याचे ॲड्स होतात, टी व्हीवरती होतात, किंवा पण जे प्रत्यक्षात काम करणारे आहे आणि स्किल्स ज्यांना हवे आहेत त्यांच्यापर्यंत ते पोचत नाहीत. बरेचसे आपण इन्स्टिट्यूट्स पाहिले की ज्यांच्याकडे पूर्ण वेळ मिळत नाहीत कॅन्डिडेट्स, किंवा त्यांच्या जागा पूर्ण भरल्या जात नाहीत. तर मग आपण काय करतो की आपण त्यांना आपल्याकडे घेतो आणि त्यांना सांगतो की असे आले कोणी करिअर गायडन्सला तर त्यांचं आपण सायकोमेट्रिक टेस्टिंग घेतो. सर्वप्रथम आपण या गोष्टीचा विचार करू की बाहेर समाजात नोकरीच्या इतक्या संधी उपलब्ध असताना कोट्यवधी तरुण मुले मुली बेरोजगार का आहेत. समाजात अनेक तरुण आजकाल जॉब मिळणे कठीण झाले आहे असा विचार करून निष्क्रिय होऊन बसलेले दिसतात. आपणही अनेक ठिकाणी बघतो की अनुभवी लोकांनाच नोकरीसाठी प्राधान्य दिले जाते, परंतु नोकरी मिळालीच नाही तर अनुभव येणार कुठून. कोई काउंसलिंग वगैरह या सेंटर हो जिधर मैं अपने आप को मतलब जाके कोई गेस कर सके, मतलब पहचान सके कि मैं क्या कर सकती हूँ मेरी लाइफ में. अनेक वेळा तरुणांना नोकरीच्या संधी कुठे उपलब्ध आहेत याचीच माहिती नसते आणि माहिती मिळेपर्यंत उशीर झालेला असतो. मग पदरी निराशा पडते. किसी का बैकअप मिले, जैसे कोई हेल्प करे, कोई ट्रेनिंग सेंटर्स वगैरह. अशा तरुणांना प्रोत्साहन देण्याची खूप गरज असते. ते मिळाले नाही तर नैराश्यातूनच व्यसन किंवा गुन्हेगारी प्रवृत्ती वाढण्याची शक्यता जास्त असते, जे समाजाच्या हिताचे नाही. कधीकधी काही तरुणांनीच दिरंगाई किंवा हलगर्जी केल्याचे दिसून येते. अशा तरुणांना आज योग्य मार्ग दाखवण्याची नितांत गरज आहे. तसे न केल्यास आपल्या उद्याच्या पिढीला विकसित भारत पाहायलाच मिळणार नाही. ॲक्च्युली आपण जी सायकोमेट्रिक टेस्ट करतो ती खूप वेगळी आहे आणि आता नवीन ती सगळ्या कॉर्पोरेट्समध्ये किंवा लहान मुलांमध्ये पण ती खूप पॉप्युलर झालेली आहे, पण त्याची बाहेर कॉस्ट खूप जास्त आहे. तर ती आपण स्वस्तामध्ये फिंगरप्रिंट ॲनालिसिसचा रिपोर्ट घेऊन, DMIT म्हणतात त्याला, ते घेऊन आपण स्किल कट्टामध्ये करणार आहोत. आणि कोणाचं स्किल किंवा कोण कुठे सगळ्यात जास्ती परफॉर्मन्स देऊ शकणार आहे, कोणाची कुठे आवड आहे, आवड असू शकते कुठली, पण कोण लाईफटाईम तो जॉब एन्जॉय करेल किंवा स्वतः एंटरप्रेन्युअर बनू शकतो, स्वतः काही छोटे मोठे बिझनेस सुरू करू शकतो, असं आपण त्या प्रत्येकाची एक ॲबिलिटी बघतो. आणि जे अवेलेबल कोर्सेस आहेत त्यांच्यामध्ये सांगतो की तुम्ही ह्या बाजूला जा, तुम्ही त्या ट्रेनिंग सेंटरला जा, किंवा तुम्ही ह्याच्यामध्ये काहीतरी पुढे करा. सध्या नोकरीसाठी फक्त शालेय किंवा पुस्तकी शिक्षण पुरेसे नसते. त्यासाठी तुम्हाला कोणतेही काम करण्याचे विशेष प्रशिक्षण घेण्याची गरज असते.
तरुण लोकांना परफेक्ट त्या गोष्टीचं नॉलेज नाही आजच्या तारखेला, ज्या इंडस्ट्रीमध्ये त्यांना जायचं असेल. जर सपोज मला हॉटेल इंडस्ट्रीमध्ये जायचं तर मला हॉटेल इंडस्ट्रीचं नॉलेज घेतलं पाहिजे तर मी हॉटेल इंडस्ट्रीमध्ये टिकू शकेल. तर हे नॉलेज नसल्यामुळे कदाचित त्यांना मार्गदर्शनाची गरज आहे आणि ते मार्गदर्शन स्किल कट्ट्यातर्फे त्यांना त्यांच्या जागेवर करून देण्याचा माझा मानस आहे. असं आज कोणतीही इंडस्ट्री प्रशिक्षित लोकांना, विशेषतः तरुणांना नोकरीत प्राधान्य देते. परंतु आपल्याला अशा कोणत्या प्रकारच्या विशेष प्रशिक्षणाची गरज आहे हेच मुळात अनेक तरुणांना ठाऊक नसते. हे तरुण ज्यावेळी नोकरी मागायला जातात त्यावेळी त्यांचे अर्ज कोणतेही कारण न देता परत केले जातात, कारण त्या बेरोजगारांकडे त्या कामाच्या ठिकाणी आवश्यक असलेले प्रशिक्षण नसते. आपण कुठलंही काम करतो, घरामध्ये रोज आई स्वयंपाक करत असते किंवा बायको स्वयंपाक करत असते. एखाद दिवशी जर स्वयंपाक चांगला नाही झाला तर तिचं पण ते स्किलच आहे ना. तसंच प्रत्येकाला आपल्या कामासाठी सुद्धा एक प्रकारचं स्किल लागतं. कोणतीही इंडस्ट्री कुणालाही अशा प्रकारचे प्रशिक्षण देत नाही. नोकरीसाठी इच्छुक उमेदवाराने स्वतः प्रशिक्षण घेऊन यावे अशीच त्यांची इच्छा असते. परंतु योग्य प्रशिक्षण, तेही माफक पैशात, कुठेही मिळत नाही. प्रत्येक तरुणाला हे प्रशिक्षण घेणे परवडेल असेही नाही. तात्पर्य, आपला तरुण सुशिक्षित असूनही नोकरी मिळवण्यास अपात्र ठरतो. या दोन टोकांमधील हे अंतर मिटवण्याची आज खूप गरज आहे. काम कुठलंही वाईट नसतं ना, छोटं ना मोठं असतं, प्रत्येकाचं आहे. पण मग स्किल कट्टामध्ये येऊन तुम्ही काय मिळवणार आहात? स्किल कट्टा म्हणजे आहे काय? आपण हे बघणार आहोत स्किल कट्टामध्ये की तुमची स्वतःची आवड कशात आहे आणि तुम्ही कशामध्ये काम केल्यानंतर किंवा कुठलं एखादी काम तुम्ही आत्मसात केल्यानंतर तुम्ही तुमचं 100% देऊ शकाल. काम शोधत असलेला तरुण वर्ग आणि काम देणाऱ्या इंडस्ट्रीज यामधले अंतर हे नेमके आहे तरी काय, आणि ते का आहे? आपण शालेय किंवा महाविद्यालयीन अभ्यास पूर्ण करतो आणि एका चांगल्या नोकरीची अपेक्षा करतो. कौशल्यपूर्ण कामाचा विचार सहसा कोणी करत देखील नाही. वेगवेगळ्या कामांमध्ये कौशल्यपूर्ण काम करणाऱ्यांची खूप गरज असते. परंतु तरुण वर्ग त्याकडे लक्ष न देता डिग्री मिळाली की लगेच नोकरी शोधू लागतो. परंतु आजकाल प्रत्येक नोकरी ही तुमच्यातल्या कौशल्यावर अवलंबून असते हे मात्र कोट्यावधी तरुणांच्या लक्षातच येत नाही. त्यामुळे ते नोकरीला मुकतात. आणि मग नोकरी न मिळालेले हे बेरोजगार तरुण आपला रिकामा वेळ बाहेर एखाद्या ठिकाणी बसून घालवतात. त्याला कधी कधी ते कट्टा असेही म्हणतात. समजा तुम्हाला आवड आहे, दुकान टाकायचं आहे तुम्हाला, तर तुम्हाला एंटरप्रेन्योरशिपचे स्किल्स पाहिजे की मी हे दुकान चालवायचं कसं, माझ्याकडे येणारा पैसा कसा वापरायचा, मी कुठून गोळा करायचं, मी सामान कुठून घ्यायचं, मला काही त्याचे कायद्याचे काही हे असतात ते आपण सगळं स्किल कट्टामध्ये बघतो. आणि तुम्हाला साजेसा असा कुठला कोर्स आहे त्या कोर्समध्ये आपण तुम्हाला बसवणार. दुसरीकडे ज्या इंडस्ट्रीला, कंपन्यांना अशा कौशल्यपूर्ण नोकरांची, काम करणाऱ्यांची गरज असते ते आपल्या नोकरीच्या जाहिराती सर्व ठिकाणी प्रसिद्ध करत नाहीत. सहसा त्यांच्या जाहिराती कमीत कमी शब्दात छापायच्या असल्या कारणाने त्यामध्ये उमेदवाराला आवश्यक असलेल्या कौशल्यांचा उल्लेख केलेला नसतो. त्यामुळे इच्छुक उमेदवार अर्धवट माहितीच्या आधारे अर्ज करतात आणि पदरी निराशा पडते. असे काही आपण स्पेशली कोर्सेस ठेवलेले आहेत की जे बाहेर दुसरीकडे शक्यतो कुठे नाही आहेत. असे स्पेशल स्किल्स जे आहेत त्याचं ट्रेनिंग आपण आपल्या इथे करतो. आपण त्यांना सांगतो की ठीक आहे, तुम्ही हा बिझनेस किंवा हे केल्यानंतर तुम्ही हे पुढे कसं जायचं, काय करायचं, कुठे जाणार तुम्ही आणि ते कसं काय सगळं तुमचं समेट जुळवून आणायचा हे आपण ह्याच्या स्किल कट्टामध्ये सांगतो. किती तरुण रोज पेपर वाचतात. जरी वाचला तरी त्यांचे आवडते पान असते ते मनोरंजनाचे. चित्रपट क्षेत्रातील चमचमीत बातम्या वाचण्यात त्यांना जास्त रस असतो. नोकरीच्या जाहिरातीचे पान अगदी मोजकेच तरुण पाहत असतील. त्यामुळे नोकरीच्या संधी असून देखील मिळत नाहीत आणि कौशल्यपूर्ण प्रशिक्षण घेण्याची गरज तरुणांना कळत नाही. स्किल कट्टा ही योजना सुरू करायचं म्हणजे मी माझ्या बिझनेसपासून मी शिकलो की खरंच जर माझ्या बिझनेसला जर ही आवश्यकता असेल तर बाकीच्या इंडस्ट्रीमध्ये पण हे आवश्यक आहे की स्किल्ड वर्कर मिळणं फार हे काळाची गरज आहे. आणि ज्यांच्याकडे स्किल आहे तर त्यांना ते स्किल पॉलिश करून मार्केटमध्ये ते आले पाहिजे. म्हणजे जसं की त्या गोष्टीचं त्यांना नॉलेज देणारे लोक पाहिजे किंवा त्या यांना संस्था अशी पाहिजे की ज्यांना ते शिकू शकतील त्या गोष्टीचं. त्यामुळे स्किल कट्टा ही योजना मला वाटतं की लोकांना रोजगार म्हणजे जे काही तरुण लोक आहेत त्यांना
परफेक्ट नॉलेज आणि परफेक्ट स्किल मिळावं ही त्याच्यामागला उद्देश आहे. भारतात काम नाही, नोकरी नाही असे नाही. वेगवेगळ्या क्षेत्रात मिळून 2 कोटींपेक्षा जास्त नोकऱ्या उपलब्ध आहेत. परंतु नोकरी हवी असलेल्यांची संख्या त्यापेक्षा कितीतरी जास्त आहे. आपण ह्या मुलांना इतकं चांगलं ट्रेन करतोय की कंपन्यांकडे आज मॅनपॉवर खूप आहे आपल्या देशामध्ये, पण स्किल्ड मॅनपॉवर नाही आहे. भारतात आज कोट्यवधी तरुण तरुणी बेरोजगार आहेत आणि तितक्या नोकऱ्या सरकार किंवा खाजगी कंपन्या पुरवू शकतीलच असे नाही. त्यावर एक उपाय म्हणजे स्वतः रोजगार निर्माण करणे आणि शक्य झाल्यास आपल्यासोबत काही आणखी लोकांना काम देणे. थोडंसं माझ्या फॅमिलीचा प्रॉब्लेम असल्यामुळे मी थोडं डाऊन झालो, पण आता मला आता एव्हरेस्ट क्लबमध्ये चांगला जॉब मिळाला आहे आणि मला आता काहीतरी करून दाखवायचं आहे तिथे. परंतु यासाठी काही विशेष प्रशिक्षणाची गरज असते, जे सर्व तरुण घेतातच असे नाही. काही तरुण तरुणींना काही कौशल्यपूर्ण कामे करणे, स्वयंरोजगार तयार करणे हे कमी दर्जाचे वाटते. एखाद्या ऑफिसमध्ये बसून काम करावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. स्वतःचा व्यवसाय करण्याची हिंमत सहसा कोणी करत नाही, कारण त्यासाठी हवे असलेले कौशल्य, गुंतवणूक आणि संबंधित गोष्टींचे ज्ञान नसते आणि आपला व्यवसाय अयशस्वी होईल की काय याची भीती तरुण वर्गाला मागे राहायला भाग पडते. परंतु थोड्याशा प्रशिक्षणाने हे अगदी सहज शक्य आहे याचे ज्ञान आणि मार्गदर्शन मात्र तरुण वर्गाला कोणीच देत नाही. प्रत्येक तरुण मुलाला किंवा मुलीला प्रत्येकाकडे एक स्किल असतं. स्किल कट्टा काय करेल की त्याचं स्किलचं मूल्यांकन करेल, काय स्किल आणि त्याला कुठच्या फील्डमध्ये जायचं आहे. त्याचं स्किल ओळखल्यानंतर आम्ही सरकारी धोरणानुसार कुठल्या प्रकारे त्याला काम करायचं आणि कशा प्रकारे त्याला काम करायचं त्या योजना त्याला आम्ही समजून सांगू आणि त्या प्रकारचं परफेक्ट ट्रेनिंग आम्ही त्याला देऊ, जेणेकरून त्याला त्याचे रोजगाराचे सगळे दरवाजे त्यासाठी ऑटोमॅटिकली ओपन होतील. तरुण वर्गाला कौशल्यांचे प्रशिक्षण देणे आज गरजेचे झाले आहे, ज्यामुळे त्यांना नोकरी मिळवण्यास मदत होईल. परंतु नोकरी न मिळाल्याने हताश झालेला तरुण वर्ग नैराश्याकडे, व्यसनांकडे, गुन्हेगारी वृत्तीकडे वळत असेल तर त्यांना त्यापासून सोडवणे आधी गरजेचे आहे. आता सध्या तर मी सिक्युरिटीचा जॉब करतो आहे. सिक्युरिटी जॉब म्हणजे पूर्ण माल इमानचा सन्मान करणं हे माझं काम आहे. वेळेवर येणं, वेळेवर जाणं, लाईट वगैरे सगळं व्यवस्थित बंद करणं, सगळं चेक करणं, लॉक वगैरे कुठे काय आहे का, छोट्या छोट्या गोष्टी सगळं बघायच्या असतात. त्या बघून मी शेवटला सगळं बघून मग बाहेर पडतो. आपण काही कौशल्यांचे विशेष प्रशिक्षण घेतल्यास आपल्यालाही नोकरी मिळू शकते किंवा आपण आपला स्वतःचा व्यवसाय यशस्वीपणे करू शकतो. यासाठी योग्य ते समुपदेशन आणि मार्गदर्शन गरजेचे आहे. आपल्याकडे खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज आहे की जिथे आपल्याकडे मॅनपॉवर आहे पण ती स्किल नाही आहे. अशा ठिकाणी कंपन्या नक्कीच आपल्याला अप्रोच करून आणि ह्या मुलांनासुद्धा इंटरव्ह्यू कसे द्यायचे किंवा तिथे एटिकेट्स कसे पाळायचे किंवा तुमचं इंटरव्ह्यूज देताना प्रिपरेशन कसे करायचे, ह्या सगळ्या गोष्टी आपण इथे त्यांना शिकवणार आहोत. त्यांची एक पर्सनॅलिटी त्यांची डेव्हलप करणार आहोत आणि काउन्सिलिंग सेशन्स असणार आहेत ह्याच्यामध्ये भरपूर सारे. त्याच्यामुळे डेफिनेटली मला तर वाटतं की कंपन्या जम्प करतील स्किल कट्टावरती, स्किल कट्टातून गेलेल्या मुलांना घेण्यासाठी. सरकार यासाठी पावले उचलत आहेच, परंतु सरकार दारोदारी जाऊन प्रत्येक घरातील बेरोजगार तरुणांना किंवा स्वतःचा व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांना वैयक्तिकरित्या मार्गदर्शन करू शकत नाही. याचसाठी स्किल कट्टाची संकल्पना निर्माण करण्यात आली आहे, ज्याद्वारे बेरोजगार तरुणांना योग्य ते मार्गदर्शन करून प्रशिक्षित करून त्यांना नोकरी किंवा व्यवसाय करता यावा, स्वतःच्या पायावर उभे राहता यावे, देशातल्या महाराष्ट्रातल्या तरुणांचे राहणीमान सुधारावे, यासाठी स्किल कट्टाचा हा प्रयत्न. स्किल यानी काबिलियत, हर एक आदमी में एक अलग काबिलियत होती है, भले वो पढ़ा लिखा हो या ना हो. इसमें हमारा एक ये योगदान है कि हम ये आपकी काबिलियत को कहीं से एक अच्छे मौके पर और कहीं अच्छे रंग लाके आपका एक छोटा सा योगदान लाइफ में कहीं हम बना सकते हैं. आज जशी आपल्या देशात बेरोजगारीची समस्या आहे तशी जगात सगळीकडे आहे, परंतु जगाचा अभ्यास करता आपल्या देशात सुमारे 50% बेरोजगारी असल्याचे आढळून येते. हे प्रमाण थोडे नाही. स्किल कट्टा के साथ में हमारा एक दूसरा एक योगदान ये भी है, कहीं जगह पे अपने को इलेक्ट्रिशियंस, प्लम्बिंग, कारपेंट्री, मेसनरी, ये जो सब जो छोटे छोटे चीज़ रहते हैं, सुतार नहीं मिलता है, कभी इलेक्ट्रिशियन नहीं मिलता है, तो ये जो चीज़ है ये भी हम उसके अंदर सिखा सकते हैं.
यातही खेड्यांमध्ये हे प्रमाण कमी असले तरी खेड्यातील तरुण नोकरीसाठी शहराकडे जाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. शेती हा सुद्धा एक उत्तम व्यवसाय होऊ शकतो हे सध्याच्या तरुण पिढीला पटत नाही असे चित्र होऊ लागले आहे. कभी कभी क्या है कि जो पढ़ा लिखा नहीं है या जो लोग जिसको एक्चुअली कुछ करना है लेकिन वो आगे आ नहीं पा रहे, तो हमको इसका एक छोटा सा योगदान देना है जिससे हम उनको ये लेवल पे लेके आए कि एटलीस्ट वही एक पर्टिकुलर जो छोटा सा काम है उसके अंदर वो लोग इसमें कुछ सीख के आगे जाके उनकी एक छोटी सी आगे दुनिया, उनका छोटा सा एक बिजनेस या कहीं पे भी वो काम पे लग जा सके. सरकार यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करते आहेच, परंतु ज्या मोठमोठ्या कंपन्या, इंडस्ट्रीज आहेत त्यांनीही तरुण वर्गाला योग्य मार्गदर्शन करण्याची, त्यांना योग्य संधी देण्याची गरज आहे. तो स्किल कट्टा के हिसाब से मैंने आपको 5-6 अलग अलग चीज़ें बताई है जिसमें आप कुछ कर सकते हैं. नवीन कौशल्यपूर्ण प्रशिक्षित लोकांना नोकरीची संधी देण्याचे, त्यांच्यातील गुणांना वाव देण्याची गरज आहे. स्किल कट्टा के ऐसे बहुत सारे ऐसे छोटे छोटे चीज़ जैसे आपने पूछा तो ये एक टैंक क्लीनिंग यानी कि एक पर्टिकुलर एक सब्जेक्ट हो गया टैंक क्लीनिंग. इन्होंने पूछा कांच का साफ, तो हम ये चाहते हैं कि हर एक चीज़ में कोई भी एक छोटा सा चीज़ आप पकड़ लिया, जैसे कांच साफ करना है, तो अगर किसी को भी उसमें एक काबिलियत है तो हम उनको वो लेवल में ट्रेन करेंगे जिससे ये ट्रेनिंग से अपने को ये फ़ायदा होता है कि वो आदमी वो पर्टिकुलर लाइन में एक स्पेशल आदमी हो जाता है. या संबंधित काही व्यक्तींचे अनुभव आता आपण पाहूया, ज्यांनी आवश्यक कौशल्याचे प्रशिक्षण घेतले आणि त्यानंतर त्यांना हवी तशी नोकरी मिळाली किंवा ते स्वतःचा नवीन व्यवसाय सुरू करण्यात यशस्वी झाले. देयर इज वन इव्हेंट कंपनी ऑफ माइन. आपल्या महाराष्ट्रासाठी आणि आपल्या भारतीय देशासाठी आपण जे करतो आहे टुरिझमसाठी पूर्ण इंडियाला कळायला पाहिजे. म्हणजे आउट ऑफ द स्टेट्स हे वर्ल्ड आहेत, जे बाकीचे स्टेट्स आहेत त्यांना कळायला पाहिजे इंडियामध्ये टुरिझम कसं आहे. तर इंडियाची जी टुरिझम थिंग आहे ती आपल्याला वाढवायची आहे, महाराष्ट्राची वाढवायची आहे. वहाँ पे मार्केटिंग मतलब लोगों को कस्टमरों को कैसे माल बेचते हैं, कस्टमर से कैसा बात करते हैं, सब वो सब मैंने वहाँ पे सीखा. आयुष्यात यश खूप मेहनतीने मिळते, परंतु यशस्वी होण्यासाठी फक्त मोठी मोठी स्वप्ने पाहून चालत नाही, तर त्यांना पूर्ण करण्यासाठी विशेष कौशल्याची, प्रशिक्षणाची, योग्य मार्गदर्शनाची आणि चांगल्या संधींची गरज असते. स्किल कट्ट्याचं विजन असं आहे ना की स्किल कट्ट्याची प्रगती म्हणजे आम्ही समजतो तरुणांची प्रगती. खरा यशस्वी तोच असतो जो स्वतःच्या यशाचा मार्ग तयार करतो आणि आपल्यासोबत आणखी काही लोकांचे आयुष्य सुखकर करतो. तर स्किल कट्टाचं उद्देशच असा आहे की प्रत्येक ठाणे जिल्ह्यामध्ये, प्रत्येक महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे आम्हाला पोहोचता येईल तिथे तिथे आम्ही पोहोचू, त्यांना योग्य मार्गदर्शन करू. स्किल कट्टा हा असाच एक मार्ग आहे तुमच्यातील कौशल्याला योग्य दिशा दाखवणार. याच्यामध्ये स्वतःचा बिझनेस सुद्धा तुम्ही चांगला डेव्हलप करू शकता की अगदीच काय नोकरी पाहिजेच हा विषय नाहीये. तर तुम्ही स्वतःचा रोजगार तयार करू शकता. छान छोटासा रोजगार तयार केल्याने त्याची फॅमिली सुखी होईल, देश सुखी होईल. समाजातील उपलब्ध संधी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा, बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्याचा, त्यांचे आयुष्य सुखकर बनवण्याचा आणि आपल्या महाराष्ट्राच्या तसेच देशाच्या विकासात हातभार लावण्याचा. या आणि सामील व्हा स्किल कट्टामध्ये आणि निवडा आपला यशाचा मार्ग.